एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती झापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय. मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली. या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या. पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की ही जे काही मध्ये चाललेलं होतं, ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व, ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही. महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही. आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय. आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पत्करून जगणार नाही. जे हिंदू सम्राट आपल्याला सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा, शेळीचं जगू नका. अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत. मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती. कारण मला कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धार्जिणी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला त्यांनी दिली. समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्ट उभं होतं. पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा ओतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी